नमस्ते मंडळी हो. खंडवे सर आणि दुसरे खंडवे सर आम्ही सावंत किल्ल्याची आता जांभळं खायला आलेलो आहोत. हे बघा जांभळाचं झाड दिसत आणि आमच्या दोघीजणी बहिणी जांभळा कसे काढता हे टोकरत काढलं. हे देखा यात हे देखा आताच पहिली जांभळ लागले. गाडी खाली लावली आम्ही. आता गाडी चालवता येते म्हटलं काय टेन्शन नाही. हे देखा किती जांभळा आहेत. हा सावंत किल्ला आहे. सावंत किल्ल्याचे खालतीच्या बाजूला पूर्वेला मंडळी हो. तुम्ही असे गावाला या आणि जांभळा खायला रानात या. आपलीच लोकांचे जांभळा आहे, कोणी काय बोलत नाही. खाबिंदास जांभळा. आता आवळा पण जायचं आहे. अशा प्रकारचा परिसर आहे. हा मानिकडो धरणाचा तलाव दिसत इकडं आलाय वर पसारा. हे देखा धरण नाही दिसत. धरण दिसत बरंच लांब आहे. आता याच्यात दिसत का नाही काय माहिती. धरणापासून आम्ही बरेच लांब आहो. ही आवडी जांभळ आहे. अजून ते वरची जांभळीकडे जायचं आहे. चला झाला का वरचिले जाऊ. पाऊस याच्या आत निघू घरी परत. चिखलात गाडी गुताय नको. यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जांभळा खातो तुम्ही पण येऊन त्याचा आस्वाद घ्या पावसाच्या आत. काय वखत या कोणी काय जांभळाचा अजिबात दिसत नाही. इकडे वर आहे काय. अरे वा मोठे जांभळं आहेत. ओढणी आम्ही असं रोवून जांभळा पाडतो. कशी काय हलवला का मग इथून कशी आली आवडीला आम्ही आलो गाडी. कोण होता ड्रायव्हर. खंडवे सर कुठे गेलाय. हे तर बसलाय. तुम्ही काय हे काय आंब्याचं झाड दिसत. आंबे तोडून देतात का नाही बघू. पण जांभळाला नाही कोणी आड येते. जांभळा तोडू आम्ही चौघाला आलो. त्या खाली जाय दोघजणी. आम्ही इकडं मोर आलो. हे सागाचं झाड. सागाचं झाड माहीत नसेल तर बघा पानं कशी आहेत सागाच्या झाडाची. हे फॉरेस्टातच जास्त असतात. सागाचे झाडाचे एक गाणं आहे लग्नाचा. सागाचं पान काय तिडी मिडी काही वाज का गाज. नवरदेव येत नाही त्यामुळे नवरदेव चिडवायसाठी हे गाणं सांगितलं जातं. सागाचं पान काय तिडी मिडी काय वाज का गाज. अजून नवरदेव काय करतो एक मैलावर राहतो. सागाचं पान काय तिडी मिडी काय वाज का गाज. असं लग्नात गाणं सांगताय. नवरदेव यायच्या आधी झाडावर चढून आहे ना फांद्या हलवायची आणि इकडं असं ओढणी धरायची खाली. मजा बघा आता जांभळाची. हे देखा कशी गळता. मस्तच. दुसरी हालव दुसरी ते एक मोरची पण मोर नको जाऊ तेवढा. मोर लय भारी गोथाड आहे.
ना आला त्याच्या बारिश आहे आता बहुत भारी बहुत भारी. आला आला अच्छा बहुत बारिश है. अरे व्हेरी गुड. हा का डोक्यात पार मारणाची गळाल्या. बड्डी खराब होईल खराब झाली वरती बघा ना आहे डोक्यात बघू जीव कशी जांभळ्या खाल्या जीभ कशी होते बघा. जांभळे. आणि भाजीतला नवीन प्रकार सापडला आहे शेवाळ. किती आहे ठाकरची नजर कशी देखा मंडळी. हो ह्या देखा इथं निघालाय सोंड्या जराशी. हे देखा बळद्याचं शेवाळ. लुथीचा का कंचा आहे लुथीचा आहे. लुथीचा बळद्याचा प्रकार आहे. दुसरा लुथी हे असं आहे देखा मंडळी. हो आताची पहिल्यांदा सापडला आहे. आता याला काढायचं आहे. आम्ही आता हे पहा गावरान आंब्याक आलो. आंबा पाडायला इथे एक पाडलं आहे. बरं जमा केलं आता. हे देखा पाड आहे पाड मस्तच रायवाळ. वाव बरंच पाडलं आम्ही. आता लय वर आहे त्यामुळं आता काय पाडता येतं नाही. त्यामुळं आम्ही आता दुसरी आंब्याक जातो. हे देखा इकडं पाडलं होते बुयानी. हे देखा हे पाडगाव राहिलं ते तिकडं. या पाडीत कमीच आहे आता आंबा इकडं. गावरान आंबा तो कसा खायचा असतो मगच्या बाजून फोडायचा. दे टाकून नाही फोडायचा आहे. चिकास होतो फोडून दाखवा त्यामुळं आता हे बघा काढच नाही ह्या मगच्या बाजून फोडायचा असा. वाव मोकर गोड आहे. इथे का असा फोडायचा सुलून खायचा. चांगला आहे ना मस्त. हे देख असा आता आंबा खाऊन तोंड लय झालंय. हे देख आता आमचा टिश्यू पेपर आहे मस्त. असू दे नाही नाही पुशी तू. टिश्यू पेपर नाही पान नाही त्याच्यामुळं यानं पुसायचा. हे देखा 2 शुगर पेशंट मरणाचे झोंबले आंब्यावर. आता कसा काय शुगर कमी व्हायचा खा मरणाची ओढ. आता सकाळी इलंय खाल्लं. सेम ड्रेस घालून आले दोघे जणी. आता आम्ही तिसरे फळाक आलो भोकरी. बघू तिनं तोडल्या भोकर दे मस्त. खा आता पार तोंडात होऊन दे रबडा. हे तिकडे वरती आहेत भोकरा. त्यानं दिसत नाही लाईट सनलाईटनं दिसत नाही. हे देखा पके पिकल्यात. आता ह्या एक आकडीनं पाडायला लागतील. हे तण पडले या देखा मस्त असा गोड भोकर आहे. भोकर नाही आयुर्वेदिक फायदा सांग. अशा प्रकारे हे पडलाय वरून. आता ते खाणार आहोत मग आम्ही. आता आंब्याची झाडं खालो. हे देखा आंबा किती आहेत. हे इथं काढलं देखा घोसड. एक देठाला आवडा आंबा आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि एक पडला खाली एक पडला पाडाचं. 8 आंबा होते एक सांगितलं बघा. आपल्या इकडं एक देठाला एकूच आंबा येतं. हे बघा किती आंब्याचे सांगडे आहेत. मोकार तांगडी रानात हिंडायची एक गंमतच असते. आम्ही आता फार दाट जंगलात आलो. इकडं लय झाडा काच्या एका हिरड्याचं झाड आहे का. येळाचं झाड आहे. येळाचा हिरडा असतं ते
येळाचा आहे येळाचा. त्याचे ते फळांपासून कपडे धुण्याचं साबण बनवतात ना. हा हा त्रिफळा चूर्णमध्ये आहे का या? हा आयुर्वेदिक आहे का? शेवाळ एक आहे लोथीचं शेवाळ. हे देखा हा सुकून गेलेला आहे. काढा. आवळा काढा आल्या काय. हे पण जास्त पुढं नको जाऊ. हाताले तेवढे चकण बाद झाले बरं का. मोकार आवळा आल्या अवघड जागे. गळून जातील कोण काढणार. जुळी धरली आवळा झेलायला. तुरपुळी पीठ फिरून येते. इथे लक्ष कोणी काय तुमचा? ए बाबा तिने पाडलं. काय माहिती आता काय करू आता. सगळे खाली पळायला लागले. आणि तरी गोळा करून काय टाकवा आता. जाम धरला आता टाकवा. तिथं भार येतो ना टाळक्यातच पडणार आहे. तुम्ही इकडे टाकवा जरा इकडे माझ्याकडे. या गेला गडबड्या ना खाली. ते तिकडे गेला खाली का. हं? आपण पायाच होई निमकवली अशी सांगा. म्हणजे निमकवले म्हणजे काय? मिटून घेतली अशी. अच्छा. अरे पहिल्यांदा शब्द ऐकत निमक. जुना आहे. नवा जुना आहे पण ते निमकवला. आमच्या हा शेवटची बार आहे का आता? निघायचं काय आता? आता आवडी अरे देखा आवळा काढले आवडी. आता आता आम्ही निघतो. पिकवणार. तर घरी जाऊन ते पिकणार आणि 2-4 दिवसानं मग खाय सुरुवात. पिकलेलं नाही दाखवलं नाही. हां पिकलेला खाला ना. कसं जोडवा आहे बघ जोडवा. बघू. जुडवा आहे. फार पटापट चल. भरीतो ना. मोकार थकल्या वाटत. गाईच्या गवऱ्या शेण जमा करत आहे. त्याच्यात कधीचे काळातून तिला सापडत रानात. मग कोटा केला आहे पाठाने व. कोकिळा आणि नरमादीचा आवाज आहे. कोकिळा आणि नरमादी. ट्रुक ट्रुक वाजे ती मादी आहे. हा आणि ते कुहू करीत नर आहे. कोकिळाचा आवाज. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही आता निघालो आहोत. हे बघा पाठीवरती घेऊन आवळाच्या पिशव्या शेणगोळा करत तिकडं आवळा पाठीवर आहेत. इकडे माझ्याकडे बरंच काय काय साहित्य आहे. आंबे खांद्याच्या पिशवीला आंबे आहेत. इकडं करवंद आणि जांभळं बांधलेले आहेत तिच्यामध्ये हे पिशवीत. अशा प्रकारे आम्ही आता परतीच्या मार्गाचा प्रवास सुरू झालेला.